मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार मंडळी, आपण आलो तुर्की तालुका जत जिल्हा सांगली येथे। या ठिकाणी जत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। अनेक दिग्गज उमेदवार सध्या मैदानात आलेले आहेत। गेल्या 5 ते 6 दिवसापासून जत तालुक्याच्या गावागावात सध्या निवडणुकीचा धुरळा या ठिकाणी उठत आहेत। आपण आलो आहोत तुर्की तालुका जत जिल्हा सांगली येथे। या ठिकाणी पवारांना उपस्थित आहेत, त्यांना आपण विचारूया निवडणुकीची रणधुमाळी कशा पद्धतीने सुरू आहे। नमस्कार। नमस्कार। येन रेसा रामचंद्र नारायण माझ्या समवेत पवारांना या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना आपण विचारूया निवडणुकीची रणधुमाळी कशा पद्धतीने सुरू आहे। पवारांना नमस्कार। नमस्कार। सध्या गेल्या 5 ते 6 दिवसापासून जत तालुक्यामध्ये चौरंगी लढत सुरू आहे। वेगवेगळे उमेदवार सध्या मैदानात आहेत। विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत मैदान आहेत, भाजपचे उमेदवार मैदान आहेत, त्यानंतर अपक्ष उमेदवार सुद्धा मैदान आहेत। काय एकंदरीत परिस्थिती कशी आहे? एकंदरीत परिस्थिती असं आहे मग आता आमच्या तालुक्यामध्ये कोण आहे काय तालुक्यामध्ये आपलं पाटील होता, प्रकाश जमदाडे होता, मग त्यांनी द्यायला पाहिजे होतं तिकीट, त्यांना दिलं नाहीमुळे काय करत नाराज आहे ते आमचा तालुका। परगावाचा दिले ते हे निवडूनला, मग ते काय झालंय आता लोकांमध्ये ती वेगवेगळं ती विचार आहे या लागलाय। मग आमच्या तालुक्यामध्ये कोण आहे? विक्रमदादा आहे म्हणून विक्रमदादा पाठीमागं सर्व लोक पाठीमागं आहे त्यांचं। 3 ते 4 उमेदवार आहेत जत तालुक्यामध्ये। हाय कोणाचं वातावरण आहे सध्या? आता वातावरण हे आहे ते विक्रमदादाच वातावरण आहे। उटगीत काय विकास कामं केलेत का दादाने? केलेत की काय 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 दिले उटगीमध्ये? काय म्हणजे एक रोड केले ती बेळुडी ते उटगी, मग ती हळदीचे केले, ती सवा मंडप केले, ती भरपूर काम केले, भरपूर काम केले ती। नमस्कार। कांताप्पा बिराजदार, गाव उटगी। बर, सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। सगळे उमेदवार गावोगावी सगळ्या फिरत आहेत। काय उटगीला कोण उमेदवार आलेत काय? उटीत आलाय ते बंडखोर आलाय, ते पडवळकर येऊन गेले, सगळे गेले, आता आमदार साहेब आलाय। बर, काय वातावरण उटगीमध्ये? वातावरण उटीमध्ये काँग्रेस आहे। काँग्रेस वातावरण आहे काय? बर, काय कामं झालीत गावामध्ये? भरपूर कामं केले त्यांनी केलेत। देवा सभा मंडप केले आणि पोळी गेली, ती मशानभूमीचे एक शेड गीक करून दिले आणि रोड केले। भरपूर काम निधी 7-8 कोटी निधी दिलाय आमच्या गावाला। बाकीच पण उमेदवार आहेत की? हाय ना, तर काय करायचं परगावच्या उमेदवारला? परगावचे उमेदवार चालत नाही काय, त्याला त्या आसपाडीला जायला लागतं आणि निवडून आणला तर। आणि आता त्याची भाषा काय माहित आहे का? बघतो म्हणते आणि आमदार झाल्यावर कसं करणार त्यांनी? जत तालुका सोडून दुसऱ्या तालुक्याला जायला लागतंय। मला विकास करायचा म्हणते। विकास काय करताय त्यांनी? एवढं आताच आला काय विकास? त्यांनी MLC आहेत, त्यांनी ते आता 2 वर्ष झालं तर MLC मोठा निधी आणले। कुठला निधी आणलाय? निधी आणला तर आमच्या तालुक्यामध्ये काय करणार? त्यांच्या तालुका सुधारणा करू द्या की। त्यांच्या तालुका सोडून आमच्या तालुक्याला यायला गरज काय आहे त्याचं? तिथं कोण त्याला ऐकत नाही म्हणून इथं आलाय त्यांनी, लोकांना एक दिशाभूल करायला। मग कुणाच जोर आहे आता? जोर विक्रमदादाचा जोर आहे। ಗುರುಸಿದ್ದ ಸಂತ ನಾ ತಂಟಮುಕ್ತ ಅಧ್ಯಕ್ಷದೇನು ಇಲ್ಲಿ ಯಾವ ಪಾರ್ಟಿಯವ್ರು ಬಂದ್ರು ಏನೂ ಇಲ್ಲ। 101% ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ್ ಇಲ್ಲಿ ಆಚೆ ಬರ್ತಾನ। ಫುಲ್ ಭರ್ಪೂರ್ ದಗದ ಮಾಡ್ಯಾನ್ರಿ। ರಾತ್ರಿ 12 ಫೋನ್ ಹಚ್ಚರು ಹಲೋ ಅತ್ತಾನ, ಎಲ್ಲಿ ಅಧಿವೇಶನದಾಗಿದ್ರು ಯಾನ ನಿಮ್ದು ಹೇಳತ್ತಾನ, ಎಲ್ಲ ಫುಲ್ ದಗದ ಮಾಡ್ಯಾನ ಊರಿಗೆ, ಏನೂ ಅರ್ಥನಿಲ್ಲ। ಬಾಕಿ ಉಮೇದವಾರ ತರ ನಾವು ಇಟ್ಟು ಕೆಲಸ ಈಗ ಬಂದರಿ ಇಲೆಕ್ಷನ್ ಕಾಲ ಹೋಟ್ ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದಾರ। ಜನತಾ ಐತೋ ಸತ್ತದವ್ರು ಕೇಳಿಲ್ಲ। ಈಗ ನೀವು ಸನಿಪ್ ಉಮೇದವಾರ ಏನೂ ಇಲ್ರಿ, ನಮ್ಗೆ ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾನ್ ಬಿಟ್ಟು ನಮ್ಗೆ ಏನೂ ಇಲ್ಲ। ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾಗ ನಾವು 101% ಆಡ್ತಿರ್ತೀವಿ। ಈಗ ದೊಡ್ಡ ನಾಲ ಕೆರಿ ತುಂಬ್ಯದ, ದೊಡ್ಡ ನಾಲ ತಂದ್ರಿ ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾನೇ ತಂದಾರಿ। ಎಲ್ಲಾರು ಹೇಳ್ತಾರ ನಾವು ತಂದೇವ್, ಯಾರು ಇಲ್ರಿ, ದಾದಾನಂದು ದಡ್ಪಡದಿಂದ ನೀರ್ ಬಂದಾವ್। ಈಗ ಇಲೆಕ್ಷನ್ ಬರ ನಾ ತಂದಿನು ನೀ ತಂದಿನು ಎಲ್ಲ ಜನತಾ ಅಂತ ಕರೀರಿ, ದಗದ ಮಾಡಿದವ್ರ ಹೆಸರು ತಗೋಬೇಕಲ್ರಿ। ಮಾಡ್ಯಾರ, ನಾವ್ ಎಲ್ಲ ಗುಡಿ ಗುಂಡಾರ್ ಮಾಡ್ಯಾರ, ಪೇನ್ ಬ್ಲಾಕ್ ಮಾಡ್ಯಾರ, ರಸ್ತಾ ಮಾಡ್ಯಾರ, ನಮ್ಮ ಹೊಲ ಖಾದಿ ಇದ್ದಿತ್ತು 10 लाख ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಾರ, ಭರ್ಪೂರ್ ದಗದ ಮಾಡ್ಯಾರ, ಏನ್ ಅಡ್ತಾನೆ ಇಲ್ರಿ ಅವ್ರು। ಈಗ ಉಮ್ದಿಗೆ ಪಡಳ್ಕರ್ MIDC ತಂದಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ, ಅದು ಖುಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರ। ಮಂದಿ 1 ಎಕರೆ ದ್ರಾಕ್ಷಿ ಹೊಲ ಇಲ್ಲ, 100 ಎಕರೆ ಹೊಲ ಎಲ್ಲಿ ಬರ್ತೀರಿ? ಅಲ್ಲಿ ಇದು ಹೊಲಕ್ಕ MIDC ಹೊಲಕ್ಕ ಎಲ್ಲಿ ಬರ್ತಾರೆ? शेतकरी 2 ಎಕರೆ ಹೊಲ ಅದ, ನಾವು ಕೊಂಡು ತೋತೀವತ್ತಾರ ಅವ್ರು। ಕೊಂಡು ತೊಗೊಂಡು ನಾವು ಕೊಡ್ಬೇಕಲ್ರಿ, ಸರ್ಕಾರ ನಿಮ್ ಕೊಟ್ಟು ಹೊಲ ಕೊಡ್ಬೇಕಲ್ರಿ। ಅದೇನ್ ಆಗಂಗಿಲ್ಲ, ಒಟ್ಟು ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾಗ ಆರಿಸಿ ಕೊಡ್ತೇವೆ ಭರ್ಪೂರ್। ವಿನಂತಿ।
ನಮಸ್ಕಾರ ಯಾರು ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ರಾಹುಲ್ ದಾನಪ್ಪ ಕೋಳಿ. ರಾಹುಲ್ ದಾನಪ್ಪ ಕೋಳಿ ಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ ಕೆಲಸ? ನಾ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್. ಓಕೆ. ಸದ್ಯ ನಿಮ್ ದಕ್ಷ ನಡೆದಿರ್ಬೇಕಂತ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಆಮದಾರ್ಗಳು ಬಂದು ಬೇರೆ ಬೇರೆ ಫಂಡ್ ಕೊಡ್ಲತ್ತಾರ, ಅದು ಜೋರ್ದಾಗಿದ್ದೀರಿ. ಬೇರೆ ಬೇರೆ ಆಮದಾರ್ಗಳು ಬಂದು ಬೇರೆ ಬೇರೆ ಫಂಡ್ ಕೊಟ್ಟರು. ಯಾವ ಆಮದಾರ್ ನಮ್ಗೆ ಏನು ಕೆಲಸ ಕೊಟ್ಟಿಲ್ರಿ. ನಮಗೆ ಕೆಲಸ ಕೊಟ್ಟವ್ರು ವಿಕ್ರಮ್ ರಾಧ ಇಟ್ಟಿ. ಅದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಯಾರು ಕೊಟ್ಟಾರ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ದುಡಿಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಇವತ್ತು ವಿಕ್ರಮ್ ರಾಧನ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲತ್ತೀವಿ. ಈ ಸದ್ಯ ವಿಧಾನಸಭಾ ನಿವಣುಗ್ ಬಂದಾವ. ಹಾಂ ಹಾಂ. ಅದ್ರಾಗ 10 ಊರಿದವ್ ತಮ್ಮನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಅಂತ ಹೇಳಿದಾರೆ. ನಮ್ದು ವಿಕ್ರಮ್ ಸಾವಂತ್ ಅದಾರ. ಮತ್ತೆ ಸಾಕಷ್ಟು ಉಮೇದುವಾರ ಅದಾರ. ನಿಮ್ಗೆ ಯಾರು ನೋಡಸ್ ಬರ್ತಾರ ಅನ್ಸಿದ್ರು? ನಿವಡಾಸಿ ನನ್ನ ಒಂದು ಅನುಭವದ ಪ್ರಕಾರ ಈಗಿನ ಲೆಕ್ಕ ನೋಡಿದ್ರೆ ವಿಕ್ರಮ್ ದಾದ ಅವ್ರು ಆರಿಸಿ ಬರ್ಬೇಕ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಸಾಕಷ್ಟು ಜನರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ. ಸಾದಾ ಒಂದು ಸಣ್ಣ ಮನುಷ್ಯ ಹೋಗಿ ಅವರಿಗೆ ಏನು ಬೇಕಾದ ಕೆಲಸ ಬೇಡಿದ್ರು ಅವ್ರ ಕೆಲಸ ಕೊಡುವಂಥ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಅದು ಫಕ್ತ ವಿಕ್ರಮ್ ದಾದನ್ ಬಲ್ಲಿ ಅವ. ಇವತ್ತು ಎಷ್ಟೋ ಮಂದಿ ಪುಡಾರಿಗಳಾರ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿದ್ರೆ ಟೈಮ್ ಸರಿ ಫೋನ್ ಎತ್ತಂಗಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಕಳತ್ ಕೈ ತಪ್ಪಿಜರ್ತಕ್ಕ ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾಗ ಫೋನ್ ಹೋಯ್ತು, ಅಲ್ಲಿ ಮಿಸ್ ಕಾಲ್ ಬಿದ್ರು ಒಂದು ತಾಸು ಅರ್ಧ ತಾಸು ಬಿಟ್ಟು ಹೊಳ್ಳಿ ಫೋನ್ ಹಚ್ಚಿ ಕೇಳೋರು ಯಾರು ಇದ್ರೆ ಅದು ಫಕ್ತ ವಿಕ್ರಮ್ ದಾದ ಸಾವಂತ್. ಮತ್ತೀಗ ಫೋನ್ ತಂದು ಜೊತೆ ನೀರು ತಂದು ಹೇಳ್ತೀನಿ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಹೇಳುದು ಅವ್ರ ಕೆಲಸ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ಇಲೆಕ್ಷನ್ ನಿಂತಾರ ಅಂದ್ರೆ ಯಾನ್ರಿ ಒಂದು ಮಂದಿ ತಲೆ ಬಿಗಡಾಸ್ಬೇಕು. ಈಗ ಇದೇ ನೀರು ವಿಕ್ರಮ್ ದಾದ ತಂದಾರ, ಅವರು ಬಂದು ಹೇಳ್ತಾರ ನಾ ತಂದಿನತ್ತ. ಅಂದ್ರ ಹೆಸರು ಹೇಳಿದ್ರೆ ಕೆಲಸ ಆಗಲ್ಲ. ಮಂದಿ ಬಹಳ ಶಾಣೆ ಅದ ಜತ್ ತಾಲೂಕದ. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾರಿಗೆ ಆರಿಸ್ ತರಬೇಕು ಯಾರಿಗೆ ಇಲ್ಲ. ಇದು ಜನತಾ ಶಾಣೆ ಅದ. ಜನತಾ ಜರ್ತಕ್ಕೆ ಒಮ್ಮೆ ಕೈಯಾಗ ಇಲೆಕ್ಷನ್ ತೋತ್. ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಸಾಂಗ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ. ಹಿಂಗಾಗಿ ಮೊನ್ನೆ ನಾವು ಲೋಕಸಭಾದಾಗ ನೋಡಿದ ಅಪಕ್ಷ ಉಮೇದವಾರ ವಿಶಾಲ್ ಪಾಟೀಲ್ಗೆ ಆರಿಸಿ ಕೊಡ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರ ಕೈ ಜನತಾ ಜರ್ತಕ್ಕೆ ಇಲೆಕ್ಷನ್ ಕೈಯಾಗ ತೊಗೊಂಡ್ರಿ ಯಾರು ಏನು ಹೇಳಿ ಯಾರು ಏನು ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ. ಜನ ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾಗ ಆರಿಸಿ ತರಬೇಕಂತ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡ್ಯಾರ. 100ಕ್ಕೆ 100ರಷ್ಟು ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾನೇ ಆರಿಸ್ಬೇಕು. ಇನ್ನಾಗಿ ನೀವಂದ್ರಿ ಮೊನ್ನೆ ಅಪಕ್ಷ ಉಮೇದವಾರ ವಿಶಾಲ್ ಪಾಟೀಲ್ ನೋಡಕ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತದೆ. ನಿಮ್ಮೇಲೆ ಹುಡುಗಿ ಊರಾಗ ವಿಶಾಲ್ ಪಾಟೀಲ್ ಮತದಾನ ಕಮ್ಮ ಅದ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಂದು ಏನು ಅಪೋಯ ಅದಂದ್ರ ವಿಶಾಲ್ ಪಾಟೀಲ್ ಟಿಕೆಟ್ ಸಿಗ್ಲಾಕ ಲೇಟ್ ಆಯ್ತು. ಹಿಂಗಾಗಿ ಅವರು ಈ ಊರಿಗೆ ಬರ್ಲಿಲ್ಲ. ಊರಾಗ ಏನು ಅಪೋಯ ಅದತ್ತು, ಇವ ಏನ ಇಲೆಕ್ಷನ್ ನಿತ್ತಾನ ಈಗೇ ಬರ್ಲಿಲ್ಲ, ಇನ್ನು ಆರಿಸಿ ಬಂದ ಮ್ಯಾಗ ಏನ್ ಬರ್ತಾನ. ಹಿಂಗ ಜನರಲ್ಲಿ ಮೂಢನಂಬಿಕೆ ಹುಟ್ಟಿಸ್ಲತ್ತರು ಇವೇನ್ ಅಪಕ್ಷ. ಹಿಂಗ ಮೂಢನಂಬಿಕೆ ಹುಟ್ಟಿಸಿದ್ರು. ಹಂಗಾಗಿ ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲರ ಆದ್ರೂ ವಿಶಾಲ್ ಪಾಟೀಲ್ ಇದು ಲೀಡ್ ಕಮ್ಮ ತಲ್ಲಕ್ ಬರಲಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಹೋದ್ ಸಲ ಇದೇ ಒಂದು ಊರಾಗ ಸಂಜಯ್ ಕಾಕ 800 ಲೀಡ್ ಆಗ್ಯಾನ. ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಅಪಕ್ಷ ನಿತ್ರು ನಾವು ತೀವ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ 300ಕ್ಕೆ ತಂದಿದ್ದೆವು. ನಮ್ಮ ಜರ ತೆಪ್ಪಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಟಿಕೆಟ್ ಸಿಕ್ಕಿತ್ತಂದ್ರ ನಾವು 100% ಲೀಡ್ ಮಾಡ್ತಿದ್ವು. ಅಪಕ್ಷದ ಪರಿಣಾಮ ನಮ್ಗೆ ಎಲ್ಲರೂ 2-3 ಮತದಾನ ಆಗ್ಯಾದ. ಇಲ್ಲಿ ನೀರ್ ಬಂದಾವ ಅಗದಿ ಪೂಲ್ ತಗೊಂಡ್ ನೀರ್ ನಿಂತಾವ. ಅಗದಿ ಬೇಸರ ಮಳೆಗಾಲದಾಗ ಇದ್ದಂಗ ಅನ್ಸತಿ. ನೀರ್ ಎಲ್ಲಿ ಹೋದಾವ? ಮಳಿ ಹೋದಾವ ಏನ್ ಮೈಸಾಲ್ ಕೆನಲ್ ಮೈಸಾಳ ಅದಾವ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ಎಲ್ಲಿ ಮಳಿನೇ ಆಗಿಲ್ರಿ. ನೀರಂತೂ ಎಲ್ಲಿ ಬರ್ತಾವ? ಮಳಿ ಆಗಿಲ್ಲ ನಮ್ ಕಡೆ. ಮಳಿ ಆಗಿಲ್ಲ. ಇದು ಮೈಸಾಳದ ನೀರವು. ಇದು ದಾದಂದ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಅದ, ದಾದಂದ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ಅದ. ಅವ್ರ ಪುಣ್ಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ 15 ವರ್ಷದ ಮ್ಯಾಗ ನಮ್ಮ ಕೆರಿ ತುಂಬಿ ಚಡ್ಚಣ್ ನದಿ ತಂದು ನೀರು ಹೋಗ್ಯಾವಂದ್ರ ಇದು ನಮ್ಮ ಭಾಗ್ಯದ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು 3 ವರ್ಷನಾಗ ಜರ ಸಮಾಧಾನಕಾರಕ ನೀರು ತರಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಆಮದಾರಿಕೆ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂದಿರು. ಸರ್ಕಾರ ಬಂದು ಒಂದು 2-2.5 ವರ್ಷ ಕೊರೋನಾ ಹತ್ತು ಕೆಲಸ ಮಾಡೋದಾಗಲಿಲ್ಲ. ಮುಂದೆ ಸಿಕ್ಕ 3 ವರ್ಷನಾಗ ಅವ್ರು ಕೊಟ್ಟ ಮಾತಿನ ಪ್ರಕಾರ ನಡೆದಾರ. ನಮ್ಮ ಕೇರಿ ನೀರು ಜಿಗಿಸ್ಯಾರ. ನಾವು 100ಕ್ಕೆ 100ರಷ್ಟು ಅವ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ. 100% ಆರಿಸ್ಬೇಕು. ನಮಸ್ಕಾರ. ನಮಸ್ಕಾರ. ಯಾನ್ ತಮ್ಮ ಹೆಸರ? ಮಧುಗೊಂಡ್ ಕೋಲ್ಗೇರಿ. ಮಧುಗೊಂಡ್ ಕೋಲ್ಗೇರಿ. ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಕೆಲಸ? ನಾ ಕಾಲೇಜ್ ಮುಗಿಸೇನ್ರಿ. ಈಗ ಕಾಲೇಜ್ ಮುಗಿಸಿರಿ? ಫಾರ್ಮಸಿ ಕಾಲೇಜ್. ಮತದಾನ ಐತಿ ನಿಮ್ದು? ಐತಿ. ಯಾನ್ ಕಾಲೇಜ್ ಯಾನ್ ಮುಗಿಸಿರಿ? ಯಾನ್ ಓದಿರಿ? ಫಾರ್ಮಸಿ ಓದಿರಿ. ಫಾರ್ಮಸಿ ಓದಿರಿ? ಓಕೆ. ಮೆಡಿಕಲ್ ಇಡಬಹುದು? ಇಡಬಹುದ್ರಿ. ಇಡಬಹುದು. ಸದ್ಯ ವಿಧಾನಸಭಾ ನಿವಣುಗ್ ಬಂದದ. ಹೌದ್ರಿ. ನಿಮ್ಮ ಹುಡುಗಿ ಊರಾಗ ಜಗ್ಗಿ ಪ್ರಚಾರ ಕಾಣ್ತದ, ಮಂದಿ ಮಕ್ಕಳು ಕಾಣ್ತದ್ರಿ. ಯಾರ ನಿವಡಸಿ ಬರ್ತಾರ ಅನ್ಸ್ತದೆ ನಿಮ್ಗೆ? ವಿಕ್ರಮ್ ದಾದ ಅವ್ರು ಬರ್ತಾರ ಅನ್ಸ್ತದೆ. ಹೆಂಗ್ ವಿಕ್ರಮ್ ದಾದ ಬರ್ತಾರ ನಿವಡಸಿ? ಅಂದ್ರೆ ಅವ್ರದೊಂದು ಪ್ರಯತ್ನ ಅದ ರೀ. ಒಂದು ಕೆಲಸ ಅಲ್ಲ, ನನ್ ಕೆಲಸ ಚಲೋ ಮಾಡ್ತಾರ ಅವರು. ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರ ಅವರು. ಇದು ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಯಾರನ್ನು ಕೆಲಸದವ್ರು ಯಾರನ್ನೂ ಹೋದ್ರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಹೌದ್ರಿ. ಊರಾಗ ಏನು ವಿಕಾಸದಾಗ ಮಾಡ್ಯಾರ ಅವರು? ಮಾಡ್ಯಾರ. ಬಾ ಮಾಡ್ಯಾರ. ನಾ ಕಾಲೇಜ್ಗೆ ಇದ್ರಿ. ಕಾಲೇಜ್ ಎಲ್ಲಾನು ಮಾಡ್ಯಾರಿ ಅವರು. ಎಲ್ಲರೇ ಒಂದು ಇದು ಹಾದಿ ಮತ್ತು ಇವು ಮಂಟಪಗಳು ದೇವ್ರದು ಸಮಾಜದ ಕೆಲಸ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಯಾರಿ. ಅಂಡ್ ಅವ್ರದೊಂದು ಸಭೆ ಗುಣ ಏನದಂದ್ರ ಇದು ನಮ್ಮಂತ ಹುಡುಗರ್ನು ಯಾರನ್ನು ಸಣ್ಣ ವ್ಯಕ್ತಿ ಹೋದ್ರು ಅವರು ಒಂದು ವ್ಯಾಲ್ಯೂ ಕೊಡ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ. ಅಂದ್ರೆ प्रयत्नाದಿಂದ ಎಲ್ಲಾನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. नमस्कार. आता आपण आलो उटगी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे. या ठिकाणी मस्तपैकी चिवडा आहे. काही जण या ठिकाणी चिवडा खात आहेत आणि जर बघितलं तर चिवडा मस्त चिवडा आहे. काँग्रेसचा छान आहे चिवडा. काय गावामध्ये काय वातावरण सध्या? पाऊस झालाय का?
पाऊस भरपूर झालाय. बर काय पाणी आले का? पाणी आलंय. ते आता दोड्डानाला पाणी आले इथं पुलाखाली पाणी दिसते काय बरं ही विक्रम सावंत त्यांनी पाठवले काय पाणी? हा पाठवलं. बर का पावसाचं पाणी आहे? हे पावसात नाही. बर यावेळेस ज्वारीची हे बाजरीचं कसं काय पीक आले? 1 नंबर आले. ओके हा ओके. बर बर सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विक्रमसिंग सावंत. काय कोणाचं वार आहे? विक्रमसिंग का सावंत. बरं? 1 नंबर आमदार आहे. 1 नंबर आहे. मग आणखीन एक विद्यमान आमदार आहेत पुन्हा जाडबोलाचे तमनगड रवी आहेत अपक्ष म्हणून. खरे 1 नंबर विक्रम ढोणे साहेब आहेत, महादेव उजगुंड आहेत. आम्हाला 1 नंबर आमदार आहे का विक्रम सावंत. काय गावात कामं केलीत का? हा काम केलं की सर. काय काय केलीत कामं? भरपूर काम केलंय. ते मंदिरचं, बर रोडचं, पाण्याचं सगळं. बर 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 बरोबर तेवढं तर बरोबर याला लावायचं पाहिजे. बर काय काय आणि बाकी काय काम केलेत? 1 नंबर काम केलंय. 100% 1 नंबर विक्रम सिंग. शासनाच्या अनेक योजना आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या, त्या युवकांच्या पर्यंत पोहोचलीत का? हा पोहोचलं, सगळं पोहोचलंय. हा 1 नंबर. आणि शेतकऱ्याला ते पीक विम्याचे पैसे मिळाले का? हा मिळलंय. मिळाले. हा मिळाले. बर 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 आणि काय सध्या महागाई वाढली आहे ह्याविषयी काय सांगतात तुम्हाला? 1 नंबर आहे. मागायचं काय नाही. तुझं काय नाही सगळं ओके चालेल हा सगळं? ओके. 1 नंबर. जाऊ दे खावा चिवडा मस्त. नमस्कार राजू कोळे आहेत आपल्या सोबत उडगी येतील. कोळ्यांना काय बरं आहे का? बरं आहे की बरं काय चिवडा बिवडा जोरात खायला आहे काय? दिवाळी संपली का? दिवाळी संपलाय आता. बर कशी झाली दिवाळी? दिवाळी चांगली झाली. बर काय लाडू जास्त खाल्ले का करंजी जास्त खाल्ला? अजून खायचं आहे 23 तारखेला खाणार आहे? हा. काय 23 तारखेला रिझल्ट आहे की आपला रिझल्ट आहे? मतदान किती तारखेला आहे? 20 तारखेला आहे. बर 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 किती उमेदवार आहेत सध्या जत तालुक्यात माहिती आहे का तुम्हाला उभारलेत काय काय? बघा एकूण 11 उमेदवार हा. आहेत. परंतु आम्ही कुणाला पण विचार करायचा फक्त हा. दादांना, कारण दादा कामं केलेत. बर आपल्या छोट्या समाजासाठी एक सभा मंडप दिले, आपल्या समाजाचे स्मशानभूमीचं काम केलेलं बर. आहे आणि गावाचे हळदीचे रस्ता खावा चालू आहे. चिवडा बी खावा तसंच. नाही खातो परंतु पहिला बोल. आणि बेवणगीचा रस्ता पण चालू आहे. आणि बेवणगी रस्ता चालू आहे आणि इकडं आपलं हा लवगीचा रस्ता चालू आहे. असे लई कामं केले दादानी. लय केलेत. हा. तुम्ही काय करता व्यवसाय? मी शेती करतो. शेती करताय. हा, द्राक्षे. शासनाच्या शेतीविषयक अनेक योजना आहेत. केंद्र सरकारच्या योजना आहेत, राज्य सरकारच्या. शेतकऱ्यांना काय मिळालेत काय? काय मिळालं ते शेत तलाव बिलाव काय मिळाले काय? शेत तलाव मिळालंय. मिळाले का? सगळं काय केलं सगळं मिळालंय. विहिरीचं काम झालंय. बर 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 ते पीक विम्याचे पैसे मिळाले का? ह्या वर्षी तर मिळालं नाही. पुढच्या पाठीमागे जे मिळाले पुढच्या वर्षी मिळणार आहेत काय? ते अजून बघायला ते काय पाहिजे. सांगता येत नाही. आपला सरकार महाविकास आढळेल तर 100% सरकार येणार मिळेल. महाविकास आघाडीचं? 100% का येणार. बरं? कारण त्यांनी हे आता फक्त फसवून काय करायला लागलेत फडणवीस साहेब. हा 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 आज फडणवीस साहेबांची सभा होती जतला जोरदार. असेला मी गेलंच नाही तिकडे. कशा लोक नाही. लोक नाहीत. हे लोक आहेत की लोक आहेत आपल्या तालुक्यातलं नाही, दुसऱ्या तालुक्यातले आलेत लोक. हा असं झालं काय? बर 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 तुम्हाला कसं काय टीव्हीत दिसलं काय? नाही बघितलं ना. बघितलं काय? बर 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 धन्यवाद. मंडळी नमस्कार. आपण उटगी येथील कृषी दुकानामध्ये आलेलो आहेत. काही शेतकरी माझ्या समेत उपस्थित आहेत. बहुधा काही खतं घेण्यासाठी आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? विठ्ठल अण्णाप्पा सोनवणे. बर बर कन्नड बोलताय मराठी? कन्नड. ಕನ್ನಡ बोलताय ಏನ್ರಿ ಈಗ ಹೊಲದಾಗ ಏನೇನ್ ಮಾಡ್ರಿ? ದ್ರಾಕ್ಷಿ ಐತಿ, ದಾಳಿಂಬೆ ಐತಿ. ಹಾ ಈಗ ಮೊನ್ನೆ ತುಸು ಕಿರ್ಕೋಳ ಹವಾಮಾನ ಚೇಂಜ್ ಆಗ್ತಿತ್ತು ಅದರಿಂದ ಏನ್ ದ್ರಾಕ್ಷಿಗೆ ಫಟಕ ಕೂತದ್ರಿ? ಸ್ವಲ್ಪ ದಾವಣಿ ಐತ್ರಿ. ದಾವಣೆ ಬಂದದ್ರಿ. ಈಗ ಇಟ್ಟು ನೀವು ಬೇದನೆ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂತ ದ್ರಾಕ್ಷಿ ಮಾಡ್ತೀರಿ? ಬೇದನ್ ಬೇದನೆ ಮಾಡ್ತೀರಿ. ಬೇದನ ರೇಟ್ ಬಂದದ್ರಿ? ರೇಟ್ ತುಸು ಕಮ್ಮಿ ಐತ್ರಿ. ಕಮ್ಮಿ ಅದ್ರಿ. बर बर ಸದ್ಯ ಏನ್ ಪರಿಸ್ಥಿತಿ ರೀ ಊರಾಗ? ಸಜ್ಜಿ ಬೀಜಿ ಬಂದೈತಿಲ್ಲ? ಸಜ್ಜಿ ಈಗಿಲ್ರಿ. ಈಗ ನೀರ್ ಬಂದಾವ ಇಲ್ಲಿ ಏನ್ ಕಾಣಿಸ್ಲಾಗತ್ತೋ? ಮಳಿ ನೀರು ಅದ ಏನ್ ಇಲ್ಲ? ಇತರದಿಂದ ಮಾಸಾಳ ಇತರದಿಂದ ಮೈಸಾಳ ಯಾರು ಬಿಟ್ರ ನೀರ? ವಿಕ್ರಮನಾಥ ಬಿಟ್ರೆ. ನೀವೇನ್ ಶೇತಿನಿ ಮಾಡ್ತೀರಿ? ಶೇತಿ ಔಷಧ ದುಕಾನ್. ನೀವು ಊಟಿಗೆ ಊರಾಗ ಏನ್ ಕೆಲಸ ಬಿಲ್ಸ ಆಗ್ಯಾನ? ದಾದಾ ಏನ್ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ ಮಾಡ್ಯಾರ. ಏನೇನ್ ಕೊಟ್ಟಾರಿ ಊರಾಗ? ನೀರೆಲ್ಲ ಬಿಟ್ಟಾರಿ. ಶೇತಕರಿ ಬಾಳ ಇದು ಆಗೈತ್ರಿ. ನೀರ್ ಅವರೇ ಇದು ಮಾಡ್ಯಾರಿ. ಈಗ ನೀವು ಶೇತಿ ಒಳಗೆ ಬೇದಾನ ತಯಾರು ಮಾಡ್ತೀರಿ, ಅದರದ್ದು ನೀವು ಕೃಷಿ ಸೇವಾ ಕೇಂದ್ರದೊಳಗೆ ಈಗ ಇದು ಖತ್ ಹೋತ್ರಿ, ಅದ್ರದ್ದು ಏನ್ ರೇಟ್ ವಾಡಸೇವ? ರೇಟ್ ಸ್ವಲ್ಪ ಒಳ್ಳೆ ಸರ್ ಎಲ್ಲ. ನಿಮ್ ಶೇತಿ ಒಳಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಾಕ ಮಂದಿ ಸಿಗ್ತೇನ್ರಿ? ಮಂದಿ ಸಿಗ್ತೈತಲ್ರಿ. ಎಷ್ಟಾದ್ರಿ ಪಗಾರ? ಪಗಾರ ಜಾಸ್ತಿ ಆಗೈತ್ರಿ. ಶೇತಕರಿಗೆ ಏನು ಆಗೈತ್ರಿ. ಮಿನಿಮಮ್ ಒಂದ್ ವಾರ ತೆಗಿಲ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ 400 ಪಗಾರ. ನಿಮ್ದು ಏನ್ ಇಚ್ಛೆ ಅದ? ಸರ್ಕಾರ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಇಚ್ಛೆ ಅದ ನಿಮ್ದು? ಅಂದ್ರೆ GST ಸ್ವಲ್ಪ ಕಮ್ಮಿ ಮಾಡ್ಬೇಕು. ಕಮ್ಮಿ ಮಾಡ್ಬೇಕು. ಬೇದಾನ ರೇಟ್ ಬೇದಾನ ರೇಟ್ ಆಗ್ಬೇಕ್ರಿ. ಈಗ ನಡ್ಬರ್ಕ ಒಂದ್ ದಂಗಾಯಿ ಬಿದ್ರಿ ನಿಮ್ ಎಲ್ಲಾ ಬೇದಾನ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಹುಡುಗರು ಶಾಲ್ಯಾಗ ಕೊಡೋದೊಂದು ಇದು ಆಗಿತ್ತು, ಚರ್ಚೆ ಆಗಿತ್ತು. ಅದು ಜರ ಆದ್ರೆ ಬೇದಾನ ರೇಟ್ ವಾಡಸ್ತೈತಿ? ವಾಡಸ್ತೈತಲ್ರಿ. ಎಲ್ಲರಿಗೆ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೆಲ್ದಿನೂ ಆಗತ್ರಿ. ಬಟ್ ನಮ್ಮ ಶೇತಕರಿ ಇದೂ ಆಗತ್ತದ್ರಿ. ಓಕೆ ಧನ್ಯವಾದ. ಓಕೆ. ಅಯ್ಯೋ ಅಂಗಡಿ ಮಾಲಕರ ನಮಸ್ಕಾರ ರೀ. ಏನ್ ಹೆಸರ? ಸಿದ್ದಪ್ಪ ಕತ್ತೆ. ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಐತೆ ಅಂಗಡಿ ನಡೆಸ್ತೀರಿ?
ಏನ್ರಿ ಸರ್ 20 ರೂಪಾಯಿ. 20 ವರ್ಷ ಭಾಳ ಐತಲ್ರಿ. ಯಾನಿ ಕಿರಾಣಿ ಅಂಗಡಿ ಏನ್ ರೇಟ್ ವಾಡಸ ಏನ್ ಕಮ್ಮಿ ಆಗ್ಯಾವ ಏನ್ ಸ್ಥಿರದ ಏನ ಎಲ್ಲ ವಾಡಗೆ ಎಲ್ಲ ನೋಡಿ ಎಣ್ಣೆ ದರ ವಾಡಸ ಏನ್ ಕಳ್ಸದ ಹ್ಯಾಂಗ್ ಕಿಲೋ ಆಗಿದ್ರಿ? ಏನು 340 ಆಗ್ಯದ್ರಿ. ಈಗ ದಿವಾಳಿ ಮುಗಿತ್ರಿ, ದಿವಾಳಿ ಒಳಗೆ ಏನು ವ್ಯಾಪಾರ ಐತ್ರಿ ಠೀಕ? ಈಗ ರೇಟ್ ವಾಡಸ ಜರ ಕಮ್ಮಿ ಆಗಿರ್ಬೇಕು. ಏನ್ರಿ ವಾತಾವರಣ ಏನ್ ಈಗೆಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ ಜೋರ್ ಅನ್ನೋದಲ್ರಿ? ಏನ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಜೋರ್ ಅದ ಯಾಕ್ರಿ? ಕೆಲ್ಸ ಮಾಡ್ಯಾರಲ್ರಿ ಇದು. ಈ ಭಾಜಪದವ್ರು ಹೇಳ್ತಾರ ಅಮ್ಮಿ ಹಿಂಗ್ ಮಾಡಿದೇವ್ ಹಂಗ್ ಮಾಡಿದೇವ್, ಇಟ್ಟು ಇದು ನಿಧಿ ಕೊಟ್ಟಿದೇವ್, ಲಾಡ್ಕಿ ಬಹಿನ್ ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿದೇವ್, शेतकरी ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟಿದೇವ್, ಕಿಸಾನ್ ಯೋಜನಾ शेतकरी ಇದ್ರ ಮ್ಯಾಗ ರೊಕ್ಕ ಬಿಡ್ತೇವ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ. ಏನ್ ಬಿಟ್ಟಿಲ್ಲ? ओके. जरा माहिती घ्यायची तुमच्याकडे. कुठलं गाव? आपण आलोय हॉटेलमध्ये उटगी इथं सध्या हॉटेलचं हे सुरू आहे. नमस्कार रे. ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ. ಏನ್ ಹೇಳಿದ್ರಿ? ಯಾನು ಇದೆ ಏನ್ ಹೆಸರು ನಿಮ್ದು? ನಮ್ದು ಬಸವರಾಜ್ ಪಾಟೀಲ್. ಬಸವರಾಜ್ ಪಾಟೀಲ್. ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ? ತಿರ್ಗಾಡ್ತೀನಿ ಊರಾಗ ಕಡೆ ಊರಾಗ ತಿರ್ಗೈತ್ರಿ. ಏನ್ ಎಲ್ಲ ನೀವು ವಾತಾವರಣ ಅದ್ರಿ ಮಂದಿ ಊರಾಗ ಬರ್ಲಾಗ್ತದ ಏನೇನ್ರಿ ವಾತಾವರಣ? ಹಿಂದೆ ಬಂದಾರಿ ಶುರು. ಇನ್ಯಾರು ಉಮೇದ್ರು ಬಂದಿಲ್ಲ? ಹಿಂದೆ ಒಬ್ರು ಬಂದ್ರ ಈಗ. ದಿವಳಿಗೆ ಹೆಂಗೈತ್ರಿ? ದಿವಳಿಗೆ ಚಲೋ ಆಗ್ಯದ. ಲಾಡೋ ತಿಂದ್ರಿಲ್ಲ? ತಿಂದಿರ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ನಮ್ ತಮ್ಮ ಸತ್ತ ಎಲ್ಲನೇ ದಿವಾಳಿ ಮಾಡಿಲ್ಲ ಒಟ್ಟು ಮಾಡಿಲ್ಲ. ಬರ್ ಈಗ ಹೋಟೆಲ್ನಾಗ ಚಾ ಕುಡ್ಲೆ ಬಂದ್ರಿ? ಬರ್ ಇವ್ರು ಯಾರದಾರ? ಇವ್ರು ನಮ್ ತಮ್ಮ ಅದಾರ. ಏನ್ ಹೆಸರು ನಿಮ್ದು? ಅಣ್ಣಾರಾಯ ಪಾಟೀಲ್. ಬಿರಾಜಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಒಂದೇ ಅಲ್ಲ? ಹಾ ಬರೋಬರ್. ನೀವ್ ಯಾರು ಮಾಡ್ತೀರಿ? ನಾವ್ ಹೊಲ ಮಾಡುದು ಊರಾಗ ತಿರುಗಾಡಿದ್ರಿ. ಊರಾಗ ಹೆಸರು ತಿರುಗಾಡಿದ್ರೆ ದಗದ ಹೆಸರು ಮಾಡ್ತೀರಿ? ಊರಾಗ ಹೇಳ್ತಿರ್ತೇವ್ರಿ. ಯಾರು ರಾಜಕಾರಣ ಮಾಡ್ತೀರಿ? ರಾಜಕಾರಣ ಮಾಡ್ತಾನ, ನ್ಯಾಯ ಮಾಡ್ತಾನ, ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾನೆ. ಯಾನ್ ಹೈಗೆ ಮಾಡುದಿಲ್ಲ ಒಟ್ಟು ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. ಯಾರು ವಾತಾವರಣ ಯಾರದ ಜೋರ? ವಾತಾವರಣ ಇಲಾಖೆ ನೋಡ್ರ ದಾದನ್ ಚಲೋ ಆಗ್ತದ್ರಿ. ಯಾಕ ಈಗ ಬಾಕಿ ಭಾಜಪ ಉಮೇದವ್ರ ಸ್ಟ್ರಾಂಗ್ ಅದನ್ನ ತಮ್ಮನಗೌಡ ನಿಮ್ ಬಾಜುಗೆ ಅದಾರ? ತಮ್ಮನಗೌಡ ಹಳೇನ ಅದ ನಾವು ಆಯ್ದ ಅವನಿಗೆ ಹೊಡೆಯವ್ರ ದಾದಾ ಹೊಡೆಯವ್ರು? ದಾದಾಗ ಮಾಡುದು ಸನಿಪ ಅದಲ್ಲ ಮನುಷ್ಯವ ಇರ್ಲಿಕ್ಕೆ ದಾದಾಗ ಮಾಡುದು. ದಾದ ಏನ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿನ ಊರಾಗ? ಮಾಡ್ಲಿ ಬಿಡ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಮಾಡುದು. ಒಟ್ಟು ಮಾಡೋದು ಒಟ್ಟು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಿಡುದಿಲ್ಲ. ಹಳಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಿಡಲ್ಲ ನಾವು. ಅದು ಗಾಂಧಿ ಮುತ್ತೆ ಹೇಳುದು. 20 ವರ್ಷ ಅದ್ರಾಗ ಇದೇವ್ರಿ ನಾವು. ಕೂಡ ಇದ್ದೇವು. ಧನ್ಯವಾದ ನೋಡ್ರಿ. ಈಗ ಊಟಿಗೆ ಅದ್ರಿ? ಬರ್ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರಿ? ಹೊಲ್ದಾಗ ಏನೇನ್ ಮಾಡ್ರಿ? ತೊಗರಿ ಹಾಕಿದ್ರಿ. ಈಗ ಮಳಿ ಕಮ್ಮಿ ಆಗ್ಯದ್ರಿ, ತೊಗರಿ ಹೂನಾಗದಾವ್. ಈಗ ಬಾಯಿ ನೀರು ಬಿಡ್ತೀರಿ ಏನ್ ಮಳಿ ನೀರು ಹೆಂಗ? ಬಾಯಿ ನೀರು ಬಿಡ್ತೀರಿ. ನೀರ್ ಅದಾವ ಈಗ ಇಲ್ಲಿ ನೀರು ಬೀರಿ ಬರ್ದಾವ ಏನ್ ಮಾಡ್ಯಾವ ಕಾಣಿಸ್ಲಾಗತ್ತೇವ? ಇವ್ ನಿಮಗ್ ಬರುದಿಲ್ಲ, ನಿಮಗ ಆ ಕಡೆ ಇದ್ರದ್ದು ಬರ್ತಾವ. ಮಾಡಿಲ್ಲ ಈಗ ವಾತಾವರಣ ಏನ್ ನೋಡಿದ್ರಿ? ಈಗ ಇಲೆಕ್ಷನ್ ಬೆಂಗಳೂರಿನ ನಾವು ವಿಚಾರ ಮಾಡೋದು ಕೇಳೋಣ. ಅವ್ರಿಗೆ ಬೇರೆ ಮಂದಿ ಬಿಟ್ಬಿಟ್ರಿ? ಅವ್ರಿಗೆ ಬಿಟ್ಬಿಟ್ರಿ ಏನು? पाटील पोलीस पाटील ಅವ್ರಿಗೆ बिटबिट. नमस्कार. उटगी तालुक्यात जिल्हा सांगली येथे या ठिकाणी आपण आलोय. तिथं चावले मामा आहेत. हो नमस्कार. कन्नड बोलताय का मराठी? कन्नड. मराठी नाही बोलत? मराठी बोलत दोन्ही म्हणताय बॉर्डर असल्यामुळं. काय चाललंय? चहा कसं काय करताय? चहा काळा चहा बनवताय काय? आणि पांढरा चहा? पांढरा चहा खपतोय का काळा चहा जास्त खपतोय? पांढरा. पण काळाच्या शरीराला आरोग्याला चांगला आहे आणि बुस्ट बी बनवत आहे. बुस्ट मध्ये जास्त बुस्ट पिले की त्रास होतोय. त्यात साखर जास्त टाकताय त्यामुळे त्यात किरकोळ केमिकल पण असते बुस्ट मध्ये. त्यात कसं आहे आपल्याला ते माणसं पुढचं कसं असतं तसं आपण त्याच्याप्रमाणे दररोज किती कप चहा हे करताय? 400-500 कप. 500 कप म्हणजे 50% मार्जिन आहे? नाही 40% दररोज एक 400-500 रुपये आहे घरी. दिवाळी झाली का व्यवस्थित? बर. दिवाळीत किती दिवस बंद केलं हॉटेल? नाही एकच दिवस बंद केला. लाडू ते खाल्ला का नाही? बर बरोबर. आता निवडणुकी वारं चालू झाले, उमेदवारी आले चाललेत. काय कोण कोण आलं गावात? सगळं काय विक्रम दादा आलता. हा आणि तमनगौड पाटील आलता. तुमच्या शेजारचाच माणूस आहे तमनगौडा. त्याला खरं बीजेपी तिकीट मिळालं नाही, अपक्ष म्हणून थांबलेत. काय लोकांचं सहकार्य मिळेल का त्यांना? काय आता लोकांचं हे सांगता येत नाही. लोक कसं आहे कसं काय सांगता येत नाही काय? मग आता काँग्रेस विक्रम दादा थांबलेत, भाजपकडे पडवळकर आहेत आणि बाकी विक्रम डोणे आहेत, महादेव उजगुंड आहेत, असे अपक्ष उमेदवार भरपूर आहेत. तुमच्या लमान ताट्यावरचे एक उमेदवार आहेत पवार म्हणून, माजी प्राध्यापक. त्यांना पाकिट चिन्ह मिळाले. आलते काय ते गावात? आलते. प्रचार चालू केला त्याने. सकाळी चहाच पेली नुसतं. मतदान करावं सांगितलं की नाही? आम्हाला काय मग आता कुणाचं जोर आहे उठकीत? काय आता काय बघूया आता पुढच्या पुढे कसं. मग अजून काय सांगता येत नाही. मतदान किती तारखेला आहे?
आता काय तुम्हालाच माहिती मला काय कसं माहित पाहिजे मतदान जाताय नाही तुम्ही 20 तारीखला आहे म्हणते. बरं 100% मतदान झालं पाहिजे. तुम्ही कुणालाही करा पण मतदान सर्वांनी केलं पाहिजे. सगळ्याला सांगा चहा पिताना मतदान 100% केलं पाहिजे. हा लोकशाहीचा महोत्सव आहे. जसं दिवाळी झाली तसं आता 20 तारखेला मतदानाचा महोत्सव आहे. सर्वांनी म्हणून 100% मतदान केलं पाहिजे. अगदी ओके नमस्कार. नमस्कार. आपण आलो तिथं उटगी येथील हॉटेलच्या बाजूला काही गिराईक इथं चहा प्यायला आलेले त्यांना आपण विचारूया. सध्या निवडणुकीचे रणधुमाळे सुरू झाले. नमस्कार. नमस्कार सर. मराठी बोलताय कन्नड? मराठी बोलतो. बर काय नाव आपलं? पोपट कांबळे. बर कुठगी काय करताय? मी शेती आणि ड्रायव्हिंग करताय. कुठं कुठं करताय ड्रायव्हिंग? खाजगी का कसं? नाही खाजगीला. खाजगीला बदली ड्रायव्हर करताय काय? नाही बदलेलं नाही फिक्स आहे का मालकाच्या एक मालकाकडे. काय सध्या निवडणुकीचे रणधुमाळे सुरू झाले? हाय ते जोरात चालू आहे आता सध्या विक्रमदादांचं. विक्रमदादा जोरात चालू का बरं? दादानी कामं केली हो. 2014 पासून दादानी कामं नाही भरपूर. जरी ती पडली असली 2014ला तिने कामं भरपूर आणलेले. 2014ला आमदारकीला उभा राहिले होते. उभा राहिले. आता पराभूत झाले. परत 19ला निवडून आले. 19ला निवडून आले. भरघोस मतांनी निवडून आले. त्यांच्या कामाच्या दृष्टिकोन ते भरपूर त्यानं निवडून आले. आणि आमच्या उटगी गावाला कधी वड्याला पाणी आलं नव्हतं. विक्रमदादांनी पाणी आणलं. पाणी दिसते आता पाणी दिसतंय सध्या. आणि तुर्ची बबलेश्वरचं पाणी दादांच्याच पुण्यामुळं आणि एम बी पाटील साहेबांच्या पुण्यानं पाणी आलंय. पाणी आलंय की एवढा दादाचा जोर आहे. दादाचा जोर आहे. बरं. आणि 100% दादा येणार. शेजारचे उमेदवार आहेत अपक्ष म्हणून तमनगौडा रवी पाटील. नाही त्यांचं बी आहे. ती पण चांगली माणसं आहे ती. पण आमचं दादानी काम केलंय चांगलं. दादासनीच निवडून देणार आणि दादा 100% येणार आहे. ओके धन्यवाद.